विटा पोलीस ठाणे हद्दीतील माहुली गावातून 26 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या ते दिनांक 27 डिसेंबर रोजीच्या सकाळी 8:30 वाजण्याच्या दरम्यान होंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे म्हणून वगैरे मजकुराचा वर्दी जबाब यातील फिर्यादी यांनी दिल्याने विटा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 580/2025 BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी माननीय पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार उत्तम माळी पोलीस हवालदार व महेश देशमुख पोलीस कॉन्स्टेबल यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। विटा येथील खानापूर रोड येथील शिलंगाना मैदान येथे 2 इसम विना नंबरची चोरीची मोटारसायकल घेऊन बसले आहेत अशी माहिती मिळाल्याने लागलेच गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून वरील नमूद इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव व गाव विचारलं। त्यांनी त्यांची नावं अनुक्रमे 1 सुशांत उत्तम सोनवणे वय वर्ष 25, 2 शुभम किसन भिसे वय वर्ष 19, दोघे राहणार मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा असं सांगितलं। त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते प्रथम उडवाउडवीची उत्तरं देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक सखोल कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सदरची मोटारसायकल ही माहुली येथून चोरी केली असल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून आणखी 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून असे एकूण त्यांच्याकडून विटा पोलीस ठाणेकडील 4 गुन्हे उघडकीस आले। 1 विटा पोलीस ठाणे सांगली गुन्हा रजिस्टर नंबर 580/2025, 2 विटा पोलीस ठाणे सांगली गुन्हा रजिस्टर नंबर 12/2026, विटा पोलीस ठाणे सांगली गुन्हा रजिस्टर नंबर 22/2026 आणि 4 विटा पोलीस ठाणे सांगली गुन्हा रजिस्टर नंबर 23/2026। नमस्कार। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बाराकर मॅडम, विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस हद्दीमधील चोरीस गेलेल्या मोटरसायकलबाबत कसून तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे काल रोजी विटा पोलीस हद्दीमध्ये नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलेले होते। सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे गस्त करीत असताना त्यांना शिलंगन मैदान खानापूर रोड विटा या ठिकाणी 2 इसम विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल घेऊन उभे असल्याबाबतची माहिती मिळाली। सदर अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सदर ठिकाणी जाऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता प्रथमदर्शनी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पण त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही माऊली तालुका खानापूर येथून चोरी केलेल्याबाबतची त्यांनी कबूल दिली। सदरबाबत खात्री केली असता सदर मोटरसायकलबाबत विटा पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 580/25 हा गुन्हा दाखल असून सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी 3 मोटरसायकल चोरल्याबाबतची कबूल दिली। सदरच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। सदर आरोपींच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत। जय हिंद।